लगेच मी घेतलं चहा करायला. तर पहिलं तर पाणी पिऊन घेणार होते थोडंसं. सकाळचं बरं पडतं जरा थोडंसं पाणी घेतलं का, मला तर सवय आहे त्याच्यामुळं मी पाणी घेते थोडंसं का होईना. 1 ग्लास बरं होतं माझं. त्यानंतर इथं दूध केलं परीसाठी सम्राटसाठी दोघांसाठी केलं होतं. पहिला ग्लास परीला केला होता, दुसरा ग्लास सम्राटला केला होता. त्या दोघं ब्रश करायला गेले होते बाहेर. त्यानंतर आले का मग पिऊन घेते दूध ते. त्यांचं सगळं चालू असतं त्याचं दिवसभर. त्यानंतर लागू आपल्या पुढच्या रुटीनला चहा करायला. इथं आईला चहा केला होता इथं मी. त्यानंतर मी पण घेणार होती. त्यानंतर मी घेतलं चहा खारी. त्यानंतर साईडला चालू होतं परीचं दूध प्यायचं. माझं चालू होतं चहा खारी खात ना कार्टून बघायचं झालं होतं माझं आज. शिनचॅनचं कार्टून होतं बरं का हे. बरेच दिवस झाले मी बघायची पहिलं, पण आता सध्या तर नाही होत, टाईमच नाही पुरत त्याच्यामुळं. पण नाही होत कार्टून बघणं माझं पण. मुलांच्या सवयीने होतं थोडंफार बघणं. त्यानंतर पप्पांनी जे टेम्पो आणलं होतं ना, काल परवा 2-3 दिवस झाला आता. त्यानंतर पप्पांनी लगेच अशी जाळी टाकून घेतली होती. म्हणजे ह्याला काय म्हणतात, बॉडी टाकून घेतली होती असं म्हणतात टेम्पोला. आणि असं नेट बसवलं होतं, ह्याला असं जाळी टाईप बसवलं होतं. इतकी कडक होती ना, मजबूत होती पूर्ण. आता काय करणार आहेत काय माहीत नाही मला, पण अशा प्रकारे काहीतरी केलं होतं टेम्पोचं पप्पांनी. त्यानंतर घेऊ आपल्या पुढच्या रुटीनला. सोपे आवरायला घेतले होते. सोप्यांची कवर काढून दुसरे मला टाकायचे, त्याच्यामुळे सोपा आवरायला घेतला. आजीचा फोन आला होता त्यामुळे आजीला फोन दिला. आजी लगेच बाहेर गेल्या बोलायला. त्यानंतर मी लगेच आवरून घेतलं. मला बरं झालं. उठवण्यापेक्षा आजी स्वतःहून गेल्या उठून. त्यानंतर मी घेतले सोपे आवरायला. सगळे पहिले तर खोळा काढून घेतला, थोडंसं झटकून घेतलं, कारण की मुलं असल्यामुळं ना घाण होतंच. त्यानंतर ह्या दोघांची वेगळीच मस्ती चालली होती. त्यानंतर हे खोळा टाकायचे आहेत मला, म्हणजे बेडशीट सोप्यावरची बेडशीट ना मला हे हातरायचे आहेत. ते वाले काढले होते ना, तर हे वाले टाकू आपण. तर काही 2 मिनिटात तर होणार नाही, ह्याला पण बराच वेळ लागतो टाकायला. पण थोडक्यात तुम्हाला दाखवते मी. त्यांच्या साईडला बघू शकता, या दोघांची अजूनही मस्ती चालली होती. दोघं मोठं, म्हणजे एक मोठा आणि एक लहान आहे, तरी ह्याच्या दोघांची मस्ती काही आवरतच नाहीये. तर सम्राट आला होता मला आवरायला, पण त्याला जास्त काम वाढून ठेवत होता आला का. त्यानंतर अशा प्रकारे ना माझे सगळे ना सोप्यांचे कव्हर झाले होते टाकून. त्यानंतर सम्राट इथं रुसून बसला होता. तर काय माहिती कायसाठी रुसून बसला होता. त्यानंतर आपलं बाहेरचं थोडंसं व्ह्यू दाखवत तुम्हाला. सकाळपासून तर दाखवलंच नव्हतं. त्यानंतर दाखवलं तर हे बघा, इतकी भारी फुलं लागली होती ना पूर्ण एका झाडाला ना, तर भरपूर अशी फुलं लागत होते. त्यानंतर थोडंसं खालचं पण दाखवते तुम्हाला. आणि ती मागच्या वेळेस कोथिंबीर लावली, तर त्याला आता कोथिंबीर बऱ्यापैकी उगवली आहे. साईडला कांदे आहेत आणि इथं कोथिंबीर आहे. असं आपलं अंगणामध्ये थोडीफार म्हणून आई लावतात आईने. छान आले होते कोथिंबीर, छोटी-छोटी आली होती. पुढचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन की केवढी म्हणजे आता कितीपर्यंत आली होती कोथिंबीर. त्या थोडंसं अंगण दाखवते बाहेरचं. अंगण तर म्हणताच येत नाही, कारण की गाडीचं पार्किंग झालेलं आहे. सगळ्या गाड्या इथंच लावतात ना, त्याच्यामुळं गॅलरी म्हणजे अंगण ना पुरतच नाही, अंगण ना बारीकच वाटतं. त्यानंतर घेऊ आपले कपडे धुवायला. इथं कपडे धुवायला आले होते आज मी बाहेर. आईच आतमध्ये स्वयंपाक करत होत्या, मी कपडे धुवायला आले होते. एक-एक करून म्हणजे कपडे इथं झाले होते सगळे धुवून.